अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधीस्थळी दरवर्षी आयोजित होणारा संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी यात्रा महोत्सव म्हणजेच बाबांच्या अनुयायांसाठी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधन, भजन, पूजन, कीर्तन तसेच मनोरंजनात्मक खेळांची एक पर्वणीच असल्याने सर्वांनाच याची उत्सुकता लागली असते। स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा 69व्या पुण्यतिथी महोत्सवाला संत गाडगेबाबा नगर येथील बाबांच्या समाधीस्थळी 14 डिसेंबर पासून प्रारंभ झालाय। येत्या 21 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवात सुश्री महेश्वरी देवी यांचे सप्ताहभर श्रीमद भागवत कथा पठण आयोजित करण्यात आले। सोबतच अंध व दिव्यांगांकरिता विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आले। त्याचबरोबर गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर आधारित प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रीय कीर्तनाचं सुद्धा आयोजन समाधीस्थळी सुरू आहे। तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन घडवून आणण्यासाठी सामाजिक लोकजागर कार्यक्रम 18 डिसेंबर रोजी सप्तखंजरी निर्माते, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे राष्ट्रीय कीर्तन सादर करणार आहेत। तर 20 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्याने 19 डिसेंबरच्या मध्यरात्री 12:20 श्री गाडगेबाबांच्या स्मृती व पुण्यस्मरण श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे। बाबांचा पुण्यतिथी यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गाडगेबाबा मिशनचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख, सागर देशमुख, समाजभूषण हरिभक्त परायण भरत महाराज रेडे, सेवाधारी अतुल रेडे तसेच संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टचे संस्थापक प्रकाश महात्मे आदी परिश्रम घेत आहेत। येत्या 21 डिसेंबरला सकाळी 8 वाजता बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक समाधी मंदिरातून काढण्यात येईल। दुपारी 12 वाजता संदीप महाराज गिरे यांच्या काल्याचं कीर्तन होईल। दुपारी 2:30 वाजता संत गाडगेबाबा सेवा आयोजित करण्यात आला आहे। पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 2:30 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। तरी सर्व भाविक भक्त व अनुयायांनी पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन गाडगेबाबा मिशनचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी केलंय। संत गाडगेबाबांचा पुण्यतिथी महोत्सव 69वा श्री गाडगेबाबा नगरामध्ये समाधीस्थळी सुरू आहे। आज सकाळी 10:30 वाजता गाडगेबाबांच्या मंदिरामध्ये बाबांच्या तीर्थस्थापनेची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर अंधपंगू महारोगी लोकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। त्याचबरोबर दुपारी 1 वाजता भागवत सप्ताहाला सुरुवात झाली। आज महेश्वरी देवी अमरावती यांच्या भागवताला सुरुवात झाली। अति सुंदर भागवत वाचन त्या करतात आणि यावर्षी त्यांना आमंत्रित केल्या त्याप्रमाणे आलेले आहेत। महेश्वरी देवी ह्या अमरावती आहेत पण खूप सुंदर भागवत कथा करतात। तेव्हा आणि हे भागवत कथा झाल्यानंतर दुपारी 4 वाजता हरिपाठ आहे आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना आणि हरिनामाचा गजर कीर्तनाच्या रूपात या ठिकाणी संपन्न होणार आहे। असा हा 8 दिवसाचा कार्यक्रम 14 पासून सुरू झाला। 21 तारखेला या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे। त्या दिवशी गाडगेबाबाच्या भावपूर्ण प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गाडगेबाबा नगरातून निघणार आहे आणि त्यानंतर पुन्हा भागवत समाप्ती होईल। त्याचबरोबर या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे। काल्याच्या कीर्तनानंतर त्या अंधपंगू लोकांना वस्त्रदान आहे, ब्लँकेट वाटप आहे। अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये गरीब लोकांना ब्लँकेटची आवश्यकता आहे, तेव्हा आम्ही या संस्थेला दान देऊन ब्लँकेट देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। यावर्षी ब्लँकेट देण्याकरता श्री गोविंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने 800 ग्रॅम वजनाचे ब्लँकेट या ठिकाणी पाठवलेले आहेत। ते आम्ही या येणाऱ्या बाबांच्या शेवटच्या दिवशी सर्व भक्तमंडळींना, गोरगरीब लोकांना वाटणार आहोत। त्याचबरोबर दिंडीवाले येणार आहेत। दिंडीवाल्याची या ठिकाणी बाबांच्या प्रतिमेची भावपूर्ण मिरवणूक निघणार आहे आणि दिंडीवाल्यांच्या आगमनानिमित्त संपूर्ण गाडगेबाबा नगर दुमदुमून जाईल ही आम्हाला खात्री आहे। हा कार्यक्रम जवळजवळ 8 दिवस चालणार आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।